नमस्कार, मी अंशला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। प्रायव्हेट सेक्टर बँक आहे मित्रांनो, AU ही स्मॉल फायनान्स बँक आहे। यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। वेगवेगळ्या अशा पोस्ट आहेत। त्याचबरोबर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे, ग्रॅज्युएशन लागणार आहे। जर का तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या शहरामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अर्ज फी मागितलेली नाहीये, तुम्ही निशुल्क या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस ही या ठिकाणी इंटरव्ह्यू बेसिस वरती असणार आहे। तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लोकेशन सिलेक्ट करायचं आहे ते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता AU स्मॉल फायनान्स बँक आहे। यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। वेगवेगळ्या अशा पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। प्रायव्हेट सेक्टर बँक आहे मित्रांनो, तर नक्कीच अर्ज करायचा आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीज आकारली जाणार नाहीये। त्याचबरोबर वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या लोकेशन वाईज या ठिकाणी पोस्ट असणार आहेत मित्रांनो। तर कोणकोणत्या पोस्ट आहेत, कशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, सगळी माहिती आता व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या अशा पोस्ट आहेत ज्यामध्ये रिलेशनशिप लीडर, बिझनेस अकाउंट, कस्टमर सर्व्हिस मॅनेजर, बँक ऑफिसर, बिझनेस अकाउंट, रिलेशनशिप मॅनेजर, बिझनेस अकाउंट, मनी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, ब्रांच रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर सर्व्हिस मॅनेजर, एरिया सेल्स मॅनेजर, अशा वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। तर आता या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कशा प्रकारे करायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्ट डिपार्टमेंट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंट मध्ये या ठिकाणी अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला सेल्स मध्ये करायचं आहे तर तुम्हाला सेल्स मध्ये क्लिक करायचं आहे। ऑपरेशन आणि सर्व्हिस मध्ये जर करायचं असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे। IT मध्ये जर तुम्ही जॉब करणार असाल तर IT, टेक्निकल, कलेक्शन असे वेगवेगळे या ठिकाणी ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत। त्यानंतर आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही कुठे राहताय तर तुम्हाला तुमचं लोकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तुमच्या सिटी मध्ये या ठिकाणी जॉब लोकेशन असू शकतं तर ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही फ्रेशर आहात तर तुम्हाला या ठिकाणी फ्रेशर असं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो एक्सपिरियन्स या ठिकाणी मेन्शन करायचा आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या लोकेशन वाईज या ठिकाणी किती पोस्ट निघालेल्या आहेत आणि कोणत्या पोस्ट निघालेल्या आहेत त्या। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये मी काही पोस्ट दिलेले आहेत ज्या फ्रेशर लोकांसाठी आहेत, तर त्यावरून सुद्धा डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी सर्च करून तुमच्या लोकेशन वाईज त्याचबरोबर एक्सपिरियन्स वाईज या ठिकाणी सिलेक्ट करून जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला आणखीनही जास्त पोस्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। तर अप्लाय कशा प्रकारे करायचं हे देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे। जर का तुम्हाला रिलेशनशिप लीडर, बिझनेस अकाउंट या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इझिली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे मित्रांनो, तर या ठिकाणी मी तुम्हाला एक पोस्ट घेऊन दाखवलेली आहे। रिलेशनशिप लीडर, बिझनेस अकाउंट या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे। त्या पोस्ट वाईज या ठिकाणी काय क्वालिफिकेशन लागणार आहे, एक्सपिरियन्स किती असणार आहे, त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाय फॉर धिस जॉब यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अप्लाय फॉर धिस जॉब वरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं बघायला मिळेल, ज्यामध्ये तुमचं रिझ्युमे तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा ऍड्रेस डिटेल्स, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे। आयडेंटिटी KYC या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यानंतर तुमचं फायनली या ठिकाणी फॉर्म हा सबमिट होणार आहे। जर का तुमचं लिंक्डइन वरती अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा भरू शकता फॉर्म, अदरवाइज तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाकून तुमचं साइन अप करावं लागणार आहे। ते करून तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली
अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी काही लिंक दिलेले आहेत, त्यावरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या लोकेशन नुसार, एज्युकेशन नुसार स्वतः सुद्धा या ठिकाणी सर्च करू शकता। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळून जाईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। त्याचबरोबर जर तुम्ही फ्रेशर असाल तर त्यासाठी सुद्धा मी लिंक दिलेले आहे, तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी जाऊन अप्लाय करू शकता तुमच्या लोकेशन वाईज। त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।